मीरा भाईंदर महापालिकेत महापौर पदावरून राजकारण तापलंय। मराठी महापौरांचीच निवड व्हावी अशी मागणी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मीरा भाईंदरमधील आमदारांना पत्र लिहिलंय। या मुद्द्यावर मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूयात। महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि सर्वत्र बहुसंख्येने भाजप सत्तेमध्ये आहे। मुंबईमध्ये महापौर कोण होईल याची चर्चा असतानाच बाजूला मीरा भाईंदर शहर आहे। या मीरा भाईंदर शहरामध्ये भाजपने जवळपास 78-79 जागेवरती बहुमत मिळवलेलं आहे। परंतु याच मीरा भाईंदर शहरामध्ये एक उत्तर भारतीय नेते कृपाशंकर सिंग येऊन म्हणाले होते की या ठिकाणी उत्तर भारतीय महापौर बसवू, आणि त्यावेळेस देखील आम्ही विरोध केला होता। मुंबईच्या महापौर पदावरून देखील वादंग माजलेला आहे। मुंबईचा महापौर मराठी होईलच, परंतु त्यासोबतच मीरा भाईंदर महानगरपालिकेवरती मराठी महापौरच बसेल। आणि जर कोणी उद्दामपणा, माजोरटेपणा जर केला तर गाठ मात्र मराठी माणसाची आहे। विषय ज्यावेळेला महापौर पदाचा येतो, जसं एकीकरण समितीने जे सांगितलं, आम्हीही त्याच भूमिकेवर ठाम आहोत की मीरा भाईंदरचा महापौर हा मराठीच असला पाहिजे। कारण शेवटी हे महाराष्ट्रात आहे ना, सो तिथला पहिला अधिकार भूमिपुत्रांचा आहे। आणि तुमच्या पक्षातही अनेक भूमिपुत्र आता निवडून आले, तर त्यांना न्याय द्या। तर आमची परत एकदा मागणी आहे की मीरा भाईंदरमधला महापौर हा मराठीच असला पाहिजे। बघा, असं आहे की अजून महापौरचं आरक्षण आलं नाहीये आणि हा पक्ष निर्णय घेईल। त्यांनी काय सांगितलं त्याच्यावर मी काय उत्तर द्यायला बांधील की नाहीये। माझा पक्षाचा जो निर्णय असेल तोच महापौर असेल।